योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। हरि ओम। नमस्कार, मी दीपाली जयंत कुलकर्णी माझ्या अष्टांग योग या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करते। प्रत्येक योगसाधक ही आपल्या योगाभ्यासाची सुरुवात या प्रार्थनेने नेहमी करत असतो। या प्रार्थनेचा संदर्भ आपल्याला वाक्यपदीय या ग्रंथामध्ये आढळून येतो। तसेच ही प्रार्थना राजा भर्तृहरी यांनी लिहिलेली आहे। योगेन चित्तस्य म्हणजेच योगामुळे आपल्या चित्ताची शुद्धी होते। पदेन वाचा म्हणजेच व्याकरणशास्त्रामुळे आपल्या वाणीची शुद्धता होते। मलम शरीर म्हणजेच आयुर्वेद शास्त्रामुळे आपल्या शरीराची शुद्धी होते। तिन्ही शास्त्र ज्या महान अशा ऋषींमुळे आपल्याला मिळाली त्यांना मी माझे दोन्ही कर जोडून नमन करीत आहे, असं या प्रार्थनेचा अर्थ होतो। योग हा आपल्याला अति प्राचीन काळापासून आपल्यामध्ये अस्तित्वात होता, परंतु तो योग प्रत्येक ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात होता। वेद, उपनिषद आणि इतर ग्रंथांमध्ये त्याचा उल्लेख आढळत होता। या ते सर्व एकत्र करून महर्षी पतंजली यांनी आपल्याला ते पातंजल योगसूत्र यामध्ये आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। यामध्ये 195 सूत्र दिलेली आहेत, जी आपल्याला योगाची संपूर्ण माहिती देण्यासाठी उपयोगी पडतात। ही सर्व माहिती त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवल्यामुळे आपण त्यांना नमन करतो आणि प्रत्येक योग साधकाने ही प्रार्थना योगाभ्यास सुरू करण्याआधी जरूर म्हणावी। धन्यवाद। हरि ओम।